नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. सकाळी उठायला तसा उशीरच झाला. मॉमनंच मला उठवलं तेव्हा कुठे मला जाग आली. मी उठलो तेव्हा 7 वाजून गेले होते. पप्पा आणि मम्मा दोघंही आंघोळ वगैरे उरकून तयार झाले होते. सुरेश काकांची इनोव्हा घेऊन त्यांचा ड्रायव्हर आलेला होता. शौनक बेटा, तुझं आटप बरं लवकर, तुझ्यामुळेच उशीर होतोय. फ्रेश हो आणि डायनिंग टेबलवरती ब्रेकफास्टसाठी आहे, आम्ही वाट पाहतोय, मॉमनं मला सांगितलं. मॉम, डोंट वरी, मी अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होतो. हॉस्टेलवरती राहत असल्यामुळे पटपट उरकायची मला सवय होती. मी अर्ध्या तासातच तयार होऊन ब्रेकफास्टसाठी खाली आलो. तिथे पप्पा पूर्णपणे रेडी होऊन पेपर वाचत बसले होते. पप्पा आजही फारच हँडसम दिसत होते. पप्पा, मॉम कुठे? ती कपडे बदलून येते, तू तयार आहेस ना? तेवढ्यात मॉम तयार होऊन आली. ती तिथे येताच माझं आणि पप्पांचं एकदम तिच्याकडे लक्ष गेलं. तिला पाहताच पप्पांनी शिट्टी वाजवली, तर माझ्या तोंडाचा आ तसाच वासून राहिला. मम्मा तशी एरवीसुद्धा सुंदर दिसते. 5 फूट 3 इंच तिची उंची आहे आणि उंचीच्या प्रमाणात तिचं वजनही आहे, ना जास्त ना कमी. आज मॉमनं गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तिला मॅचिंग असा स्लीवलेस ब्लाऊज होता, त्यामुळे तिचे गोरेपान मसल एकदमच आकर्षक दिसत होते. केसांचा पोनीटेल बांधून पाठीवरती सोडला होता. मॉमच्या ओव्हर फेसवरील सगळ्यात आकर्षक तिचे मोठाले डोळे होते. तिने आयब्रोज पेन्सिलच्या रेषेप्रमाणे नाजूक करून घेतल्या होत्या. हलक्याशा लिपस्टिकमुळे तिचे ओठ अगदी उठावदार दिसत होते. मधू, यू आर रिअली लुकिंग ग्रेट टुडे. पप्पांना राहवलं नाही. लाडात आले की पप्पा मम्माला मधू म्हणून हाक मारतात. पप्पांच्या कॉम्प्लिमेंटमुळे मम्मा लाजली. तिचे गोबरे गोबरे गाल अगदी गुलाबी झाले. माझ्या तर तोंडून शब्दच फुटत नव्हता. माझी नजर तर मम्मावरनं हटतच नव्हती. आज मॉम खरंच आकर्षक दिसत होती. मला एक कळत नव्हतं की इतक्या सुंदर बायकोशी पप्पांचं का बी नसलं होतं. आम्ही मग तिघंही ब्रेकफास्ट टेबलवर बसलो. ब्रेकफास्ट सुरू असताना माझं एकसारखं मम्माकडे चोरून पाहणं सुरू होतं आणि खाणं मात्र निमूटपणे सुरू होतं. का रे सोन्या, आज गप्प आहेस? मम्मानं मला विचारलं. मी आता मोठा झालो असलो तरी मम्मा मला लाडानं सोन्याच म्हणते. मी तक्रार केली तर सोन्या म्हणजे माझ्या नावाचं शौनक असं रूप आहे असं सांगून ती मला गप्प करते. तो काय म्हणणार, त्याचं खाण्यात लक्ष आहे आणि काल उशिरापर्यंत जागला असेल, पप्पा म्हणाले. हे बघा, माझ्या मुलाला नावं ठेवू नका. मम्मानं माझी बाजू घेतली. तूच त्याला चांगलं डोक्यावर बसवून ठेवलंयस म्हणूनच त्याचं फावतं. आहेच माझा सोन्या चांगला, मग त्याला लाडावू नाही तर मग काय दुसऱ्यांच्या मुलांना लाडावू? पप्पा आणि मम्माचे हे जे संवाद सुरू होते ते अगदी नेहमीच्या खेळीमेळीच्या वातावरणात सुरू होते. त्यांच्यात बिनसलंय याचा कोणालाही संशय आला नसता. आमचा ब्रेकफास्ट आटोपला आणि मम्मानं पटापट सर्व आवरून घेतलं. तोपर्यंत ड्रायव्हरनं आमचं सर्व सामान गाडीच्या डिकीमध्ये ठेवलं होतं. सुरेश काकांच्या फार्म हाऊसला सगळ्या सोयी असल्यानं आम्हाला फक्त घालायचे कपडे बरोबर घ्यायला लागले. घराला लॉक करून आम्ही गाडीजवळ आलो. इनोव्हा मस्तपैकी ऐसपैस गाडी आहे. गाडीत पप्पा मधल्या रोच्या सीटवर बसले आणि मी आणि मम्मा शेवटच्या, कारण पप्पांना आडवं व्हायला आवडायचं. मम्मा उजव्या बाजूला तर मी डाव्या बाजूला बसलो. शहरातून बाहेर पडताच ड्रायव्हरनं गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतलं आणि गाडी सुसाट निघाली. सकाळचे 9 वाजले होते. आम्ही दुपारी 1 पर्यंत फार्म हाऊसला पोहोचणार होतो. ब्रेकफास्ट पोटभर झाला असल्यानं आता थोडी सुस्ती यायला लागली होती. त्यानंतर रस्त्याची कंडिशन चांगली असल्यानं गाडीत धक्केही लागत नव्हते. पप्पा तर केव्हाचेच आडवे झाले होते. पप्पांचं एक चांगलं आहे, त्यांना झोप पटकन लागते. मॉम, मला झोप येते. मग झोप ना सोन्या, तुझ्या मांडीवर डोकं ठेवू, तुला अवघडल्यासारखं तर होणार नाही ना? नाही रे माझ्या राजा. मॉमनं परवानगी दिल्यावर काय, मी लगेचच तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. पाय सीट खाली लोंबकळत असल्यानं मला जराशी अडचण होत होती, परंतु थोड्याच वेळात माझा डोळा लागला.
अचानक ब्रेक लागल्यानं गाडीला दचका बसला तशी माझी झोप उडाली. मम्मा, काय झालं? मम्मा जागीच होती आणि खिडकीतून बाहेरची गंमत पाहत होती. काही नाही रे, एक म्हैस आडवी आली होती. मॉम, तुला झोप नाही येत का? मी मस्त बाहेरची गंमत पाहते. तू माझी नको काळजी करूस, तू झोप आरामात. मला अवघडल्यासारखं झालं तर सांगेन तुला. इतक्या वेळ मी उजव्या कुशीवर झोपलो होतो. आता मी पाय पोटाजवळ घेतले आणि डाव्या कुशीवर झालो. आता पाय सीटवरती बरोबर ॲडजस्ट झाले. कुशी बदलताना माझी जी हालचाल झाली तिनं मम्माचा थोडा पदर सरकला. माझं तोंड अगदी मम्माच्या पोटाजवळ आणि तिचं पोट उघडं. मम्मानं साडी खाली नेसल्यामुळे तिची बेंबी उघडी पडली होती आणि माझ्या डोळ्यांच्या एकदम समोर होती. मम्माची खोल आणि किंचितशी पसरट बेंबी पाहून माझं काळीज लककलं हललं. तिची बेंबी खूपच सेक्सी दिसत होती आणि मी जवळून पाहत होतो. मम्मानं तयार होताच सेंटचा फवारा उडवलेला होता, त्यामुळे तिच्या बेंबीतून अतिशय धुंद करणारा गंध माझ्या नाकात शिरत होता. त्या गंधामध्ये तिच्या शरीराचा स्वतःचा गंधही मिसळलेला होता. तो गंध किती साठवू आणि किती नाही अशी माझी बेभान अवस्था झाली होती. तिच्या बेंबीवरून माझी नजर हटतच नव्हती. मी तिच्या बेंबीकडे पाहत आहे हे तिच्या लक्षात येऊ नये म्हणून मी माझं डोकं किंचित सरकवल्यासारखं केलं, तर मम्मा पाहत नाही म्हणून मग पाहायला मी नजर वर केली. माझ्या तोंडाच्या वर अगदी जवळ गुलाबी पोलक्याच्या आवरणात मम्माचे स्तन अगदी उन्नतपणे बंदिस्त होते. आधीच मम्माची बेंबी पाहून मी बेभान झालो होतो. त्यात आता तिच्या स्तनांना एवढ्या जवळून पाहून माझा छोटा भाऊ अटेन्शन पोझिशनमध्ये आला होता. माझ्या अंडरविअरमध्ये त्याला कोंडल्यासारखं होऊ लागलं. मम्माच्या बेंबीमध्ये बोट घालावं, तिला हलकसं कुस्करावं असं वाटू लागलं, परंतु हिंमत होत नव्हती. मी तसं केलं असतं तर मम्मानं नक्कीच माझ्या कानाखाली वाजवली असती. तेवढ्यात पुन्हा ड्रायव्हरनं गाडीला कचकन ब्रेक मारला. त्यामुळे लागलेल्या अनपेक्षित धक्क्यानं माझं तोंड मम्माच्या पोटावर आलं आणि माझे ओठ तिच्या बेंबीमध्ये आपसुकच आले. ह्या आकस्मिक संधीचा लाभ घेत मी बेंबीचं चुंबन घेतलं. सोन्या, हा काय फाजीलपणा सुरू आहे तुझा? मम्मानं दटावलं तसं मी डोकं तिच्या पोटापासून दूर केलं. आता मला मम्माचा चेहरा नीट दिसत होता आणि तिनं माझ्यावरती डोळे वाटारले होते. अगं मम्मा, मुद्दाम नाही केलं मी. गाडीचा ब्रेक लागून ती थांबली म्हणून तसं झालं, मी दिलगिरीच्या सुरात म्हणालो. ठीक आहे, पुन्हा असं करू नकोस, मम्मानं बजावलं. तिला विशेष राग आलेला नसल्यानं मला हायसं वाटलं. मी पुन्हा तोंड मम्माच्या पोटाच्या बाजूला वळवलं. आता मम्माच्या बेंबीला किंवा स्तनाला स्पर्श करता येणार नव्हता, परंतु किमान नेत्रसुख तरी अनुभवावं हीच माझी इच्छा होती. मम्मानं आपला पदर तसाच ठेवला होता, त्यामुळे माझं नेत्रसुख घेण्यामध्ये मला कुठलाही अडथळा नव्हता. माझी नजर आळीपाळीनं मम्माच्या बेंबीवर आणि स्तनांवरती फिरत होती. मम्माच्या श्वासोश्वासासोबत तिच्या स्तनांची लयबद्ध हालचाल होत होती आणि ती पाहताना मला कंट्रोल करणं फारच कठीण जात होतं. त्यात मी अवघडलेल्या स्थितीत असल्यानं मला जास्त वाव नव्हता. तो बिचारा कधी आपण पारतंत्र्यातून स्वतंत्र होतोय याचीच वाट पाहत होता. पुढचा प्रवास विशेष काही न घडता मी शक्य तितका मम्माच्या पोटाजवळ तोंड राहील अशा प्रकारे माझी झोपायची पोझिशन ठेवली होती. जेव्हा जेव्हा ड्रायव्हर ब्रेक मारत होता, मला मम्माच्या मांसल स्तनांचा धुंद करणारा स्पर्श होत होता. एकदा तर मम्मानेच माझं डोकं लाडानं आपल्या छातीशी घट्ट धरलं. एकंदरीत माझा प्रवास उत्तेजित अवस्थेमध्ये पार पडला. मला मोठ्या मारण्याची अनावर इच्छा झाली होती. केव्हा एकदाचं फार्म हाऊस येते आणि बाथरूममध्ये जाऊन मी पाणी काढतोय असं मला झालं होतं. 1:30 वाजता मग आम्ही फार्म हाऊसला पोहोचलो. गाडी थांबताच मी लगबगीनं खाली उतरलो. सोन्या, काय झालं रे? तुझा चेहरा थोडा फुललेला दिसतोय, मॉमनं मला विचारलं. आता मी तिला काय सांगणार होतो की तिच्या ह्या अवस्थेमुळेच माझी ही अवस्था झाली म्हणून. मी काहीच न बोलता घराकडे गेलो. तिथे सुरेश काकांचा नोकर सदा आलेलाच होता दाराशी. त्यानं टॉयलेट दाखवलं. आतमध्ये शिरताच मी दार घट्ट बंद केलं आणि पॅन्ट आणि अंडरवेअर तिथल्याच भिंतीवरती काढून लटकवली. आणि त्यानंतर मग माझा पारतंत्र्यातला भाऊ स्वातंत्र्यामध्ये आला आणि मग त्यानंतर
पाणी काढल्यावरती त्याला बरं वाटलं. बेसिनच्या नळाने मग मी त्याला धुतलं आणि कपडे चढवून टॉयलेटच्या बाहेर आलो. सदन हॉलमध्ये डायनिंग टेबलवर आमची जेवणाची अरेंजमेंट करून ठेवली होती. आम्ही तिघंही जेवायला बसलो. काय सदा, आमचा इथला प्रोग्राम कसा ठरवलायस? पप्पांनी त्याला विचारलं. साहेब, तुम्ही जेवण झाल्यावर 1 घंटा आराम करा आणि मग आपण ताडोबाला जाऊ. तिथला तलाव पाहू. वाघ बीग दिसला की बघू. त्यासाठी तुम्हाला रातचं जावं लागेल. आजची रात्र आराम करू आणि पाहिजे तर उद्याच्या रात्रीला जाऊ. अरे, पण तिथे रात्री वाघ पाहण्यासाठी काही व्यवस्था आहे का? आहे ना जी. रातच्याला जनावरं पाणी प्यायला येतात ना तलावावर, तिथं मचाण आहे. त्यात बसले की जनावर दिसते बघा. आणि फॉरेस्ट ऑफिसर कोण आहे? पाटील साहेब आहेत बघा, त्यांना सांगून ठेवलंय. माधुरी आणि शौनक जेवण झालं की थोडा आराम करून सदानं म्हटलंय तसं आपण फेरफटका मारून येऊ जंगलात. वाघ पाहायला उद्या रात्री जाऊ. पप्पा मला आणि मॉमला उद्देशून म्हणाले. जेवण झाल्यावर आराम करून दुपारचा चहा घेतला मग आणि साधारण 4च्या सुमारास आम्ही ताडोबा जंगलामध्ये निघालो. पप्पा समोर ड्रायव्हरजवळ आणि मी आणि मॉम मधल्या रूममध्ये बसलो होतो. मॉमनं कपडे बदलून आता सलवार कमीज घातला होता, त्यामुळे मॉमचं पोट आणि बेंबी दिसायचा काही चान्स नव्हता. आणि पप्पा जागे असल्यानं मॉमच्या जास्त जवळही जाता येणार नव्हतं. तर मग मित्रांनो, आता पाहूयात पुढे काय घडते ते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.